जे फिल्डिंग करतात त्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे, नंतर अंधेऱ्यामध्ये खेळावं लागेल. तर मनापासून दुःख वाटते रेहमान भाई, खरंच दुःख वाटते, कारण अशा मॅचेस तू काढलेल्या आहेत आणि जिथे तुला गोलंदाजी भेटायला पाहिजे होती. इथे वरती एवन सरपंच साहेब पण म्हणाले रेहमानची मॅच मी पूर्ण दिवस पाहतोय, तिथे जर रेहमानच्या हातामध्ये चेंडू दिला तर ही मॅच निघणार. पण शौकत बाटलीवाला शेवटला आपल्या बाटलीचं झाकण बंद करून टाकलं यांनी. काहीच करणार नाही, आपण काय करणार. होत आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही टॉप 4 मध्ये पोहोचलात, मंजूर, नो डाऊट, काही टेन्शन नाही, नाराज होऊ नका. ते टॉपचे 4 आहेत, 6 मधून 4 मध्ये खूप मोठं काम केलं, मनापासून धन्यवाद तुमचाही आपण आभार मानूया. शोएब भाई 4 ओव्हर का खेलना है तो जल्दी भेजो बैटिंग के लिए. आज इतिहास घडवला, पहिला घडवला अनस इंजिनियरने. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना षटकार ठोकला. पुन्हा एकदा इतिहास घडला साऊथने, तिथे लगातार 2 चेंडू 2 षटकार ठोकले. आणि इथे इतिहास घडवला तो सकलेलने, ज्यांनी लगातार षटकार 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 खेचले. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशक्य काहीच नाही. क्रिकेटमध्ये जर तर बोललं जात नाही, जर तरचा क्रिकेट नसतो. पण मित्रांनो, जिंदगी आहे, लाईफ आहे, जर तर शिवाय गोष्ट मोजली जात नाही. कित्येक समालोचक बोलतात क्रिकेटमध्ये जर तर नसतंय, क्रिकेटमध्ये जर तर नसतंय, जर तर क्रिकेटला बघितलं जात नाही. पण त्याचा जर तर शिवाय क्रिकेट नाही. नेहमीच सहज बोलतोय, जर ती झेल पकडली असती तर मॅचचा चित्र पलटला असता. म्हणजे क्रिकेटला जर तर हा शब्द जरूर आहे. जर तर शिवाय क्रिकेट नाही ना, जर तरला क्रिकेटमध्ये जास्त महत्व देऊ नका असं म्हटलं जात आहे. कारण का क्रिकेट हा खेळ, आमचे उसाबा आम्हाला म्हणतात आज की बात आज कह दी, कल की बात कल कह दी, दोनों बात अलग हो गई, अलग पहचान बन गई. कारण काही सांगू शकतो, आज काय झालं उद्या काय झालं. क्रिकेटचं आणि राजकारणाचं मी सांगितलंय, क्रिकेटमधला शेवटचा चेंडू कशा प्रकारे पडेल, राजकारणामधला शेवटचा मत कोणाकडे फिरेल हे सांगू शकत नाही. अनेक ग्रामपंचायत पाहिले गेलेत आम्ही, टाय झालेत. दविलीची ग्रामपंचायत मध्ये पण सदस्यपद टाय झालं होतं. काही होऊ शकतंय. मग क्रिकेट आहे, 1 धाव 1 चेंडू 1 मिस फील्ड 1 कॅच 1 विकेट 1 चौकार 1 षटकार 1 बॅड डिसिजन, काही होऊ शकतंय. 1 या शब्दाला खूप मोठं महत्वाचं आहे. पुढे 0 लागला तर 0-1 होतो आणि पाठीमागे लागला तर 1-0 होतो. आणि क्रिकेटमध्ये 1-0 म्हटलं गेला तर क्रिकेटचा देवता विश्वरत्न भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जो कॉमन आकडा म्हटलं जात आहे, जो निवृत्त झाला टेनिस क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय लेवलमधून, तो त्यांचा जर्सी क्रमांक होता 10. म्हणजे 1-0. या 1-0 वरती आपण पाहतो क्रिकेटचा खेळ पूर्णपणे मोजला जातो. म्हणून आपण क्रिकेटला म्हणतोय तर जेंटलमॅन प्ले द गेम. का जेंटलमॅनचा गेम आहे, आज सुद्धा माणसाचा गेम नाहीये. तर हा हाय प्रोफेशनल गेम म्हटलं जात आहे. इथे कोणत्या प्रकारची चिटिंग सहजरित्या पकडली जाते. त्या खेळाचा खेळ म्हणतात, त्याला म्हणतात क्रिकेटचा हा खेळ. सुरू करूया. योगेश डोले असतील पहिल्या ओव्हरसाठी. मेगा फायनल DPL 2025 आपण पाहता. मेगा फायनल मध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं, येथील मान्यवरांचं, खेळाडूंचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया DPL 2025 मध्ये. जाऊया मेगा फायनलच्या या मॅच कडे. चित्त थरार या ठिकाणी रंगला या दामतच्या मैदानावरती आपण पाहता. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल केला, क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. हा 1 बाउन्स चौकार आला. चौकार आहे, चौकार. एक टप्प्या अखेर चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हॅमर करत असताना आपण पाहतोय 7च्या बाट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 7चा देखील आपण पाहतोय या आजच्या दिवसामध्ये फार चांगली इनिंग त्याची आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतीये. त्याची देखील बॅट आजच्या दिवसामध्ये बोलतीये या प्रीमियर लीग मध्ये. कालचा दिवस खऱ्या अर्थानं अगदी त्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढले. एंट्रीला क्लिअर करत असताना डीप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे हा आणखीन एक चौकार येतोय 7च्या बाट मधून. सुरुवात झाली मेगा फायनलला. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय
2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले 7च्या बाट मधून. चांगली सुरुवात टीम साठी. 3 चेंडू इथून झालेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सकलेनला पहिल्या षटकामध्ये बोलवण्यात आल्या. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी अगदी खाली गुडघे टेकून फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली मॅच मेगा फायनलची आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहता सौद 11 आणि दुसरीकडे जिदान 11. या दोन्ही टीम दरम्यान ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करायचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर केलाय. गोलंदाज सकलेन आपण पाहताय चांगली व्हेरिएशन आता गोलंदाजीमध्ये आणली. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं एक अचूक टप्प्यावरती आता त्याने मात्र गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. भेदकता त्याची या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आले, परंतु त्यानंतर कुठेही न डगमगता त्याने मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज शोएब. पहिलाच फुलटॉस त्याला पिक केलाय. लॉंग सीमारेषेच्या पलीकडे शोएब यांच्या बॅट मधून आल्या षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आमचे साथी स्कोरर नवनाथजी तांबोले सर आता आम्हाला सांगतायत धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्याचं सहकार्य लागलं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून DPL 2025च्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर आमचे साथी समालोचक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं ते आमचे खऱ्या अर्थाने संदीपजी गायकवाड सर. या संपूर्ण परिसरामध्ये या विभागामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय. ते संदीपजी गायकवाड सर DPL मध्ये आमच्या साथीने ते देखील जोडले गेले. त्यानंतर आमचे साथी स्कोरर नवनाथजी तांबोले. ही स्पर्धा अगदी तुम्ही थेट प्रेक्षेपण जे पाहताय KTC लाईव्हच्या माध्यमातून अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लीड करते. आमचे निशांच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन प्रवीण आणि त्यानंतर धनंजय, त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स पाटील मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून हे भव्य स्टेज आणि अगदी आपण पाहतो मैदानाची जी सजावट त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हाफ ट्रॅकर त्याला मात्र हाफ फटका सजवला. फाईन केलं. फाईन लेग मधून चेंडू चालला एक टप्प्याकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नबील दुसऱ्या षटकामध्ये आलेत आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केलंय. साधनं हा चौकार त्यांच्या विरोधामध्ये लगावला. तेवढं आपण पाहिलं गेलं. साध पहिला षटक आपण पाहिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि इथे चौकाराने सुरुवात झाली. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. हा 15 धावा होत्या. त्याच्या गोलंदाजीवरती सकलेनला 14 लेग बाईची धाव होती. 15 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या षटकात आल्या 4. 19 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. इथे पुन्हा एकदा वरती चेंडू खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पंच जरूर इशारा करतील आमच्या परत आणि ही धाव आपण पाहतो. एक धाव खूप महत्वाची असेल. पंच प्लीज आम्हाला इशारा करत जा धाव कशा प्रकारे आहे. बाईज लेग बाईज खूप महत्वाचे असतील इथे, कारण मॅन ऑफ द सिरीज द्यायची आहे. म्हणून ऑफिशियल्स विनंती असेल प्रत्येक धावेबद्दल आम्हाला जरूर कल्पना या ठिकाणी द्यायची. वरती चेंडू समोर उडवला. चेंडूला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. होता चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये. षटकार या ठिकाणी अर्जित झाला. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या आपण पाहिला गेला. गोलंदाज या ठिकाणी आक्रमकता दाखवणं गरजेचं. कोणता गोलंदाज वापरला जाईल. मागच्या सामन्यामध्ये सकलेन थोडासा महागडा सापडला होता, पण नबील वरती भरोसा टाकला. इथे नबील गोलंदाजी मार्क वरती आला. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर सिंगल आली आणि इथे आला षटकार. आतापर्यंत 11 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकात होत्या 15. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. नबीलचा चौथा चेंडू आपण पाहतोय. फुल लेंथचा चेंडू लो फुल टॉस डाऊन होत होता. त्याला अप्पर डाऊन केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड स्ट्रॉंग ऑन कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार.
6 धावा. काय कामगिरी आहे, अफलातून कामगिरी. दामतकरांना खुश करून घेतलाय. या DPL मध्ये सर्वाधिक फटकेबाजी जर कोणी केली असेल आणि ज्याला सर्वाधिक फटकेबाजी करण्याचा भाव, पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूला बॅटिंग भेटली नाही, पण त्यानंतर या फलंदाजाने जेव्हाही बॅटिंग भेटली गेली त्या DPL मध्ये सर्वाधिक षटकार ज्यांनी ठोकले असतील तो म्हणजे आत्तापर्यंत आपण बोलतो अव्वल नंबरचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तो शोएब. प्रत्येक मॅच मध्ये 3, 4, 5, 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. नबीलचा पुढचा चेंडू, इथे ओरपे चेंडू होता, खालवर टप्प्याचा चेंडू. अकलाक त्या ठिकाणी तैनात. चेंडूची हिंमत काय होईल अकलाकच्या पुढे जायची? होईल का हिंमत? नाही होऊ शकत. अकलाक बाय, जर मी सांगतो योगेश, जर मी डान्सिंग अंपायर झालो आज कर्जत तालुक्या नव्हे तर रायगड, ठाण्यामध्ये, पालघर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जेव्हा डान्सिंग अंपायर मध्ये जातो ना तर धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती आहे. तिथे अकलाक बाय मुलं कारण असं त्या DPL मध्ये मॅच मध्ये उभा केला मला अंपायरच्या साठी 80 वर उभा होतो आणि मग नाचायला लागलो. इथे ओरपी चेंडू पुन्हा एकदा 7च्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. रस बिलकुलचा इथे आला षटकार. एकोणचाळीस धावा. 39. स्वतः सौद गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला गेला, पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख आपण टाकला गेला. धावसंख्या 39 या आकड्यावरती पहिला चेंडू निर्धाव. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे फुलटा चेंडू, लो फुलटा चेंडू होता, अग्रेसर होऊ शकला नाही, चेंडूवरती सरसावू शकला नाही. इथे आपण पाहतो झेल देऊन माघारी परतलाय आणि इथे विकेटचा पतन होता शोएब. आतापर्यंत शोएबचा विचार केला या इनिंग मध्ये पण शोएबच्या बॅटमधून जर षटकार पाहिले गेले ते षटकार आले, ते 3 षटकार आलेत शोएबच्या बॅटमधून. 7नेही चांगली कामगिरी केली, 7च्या बॅटमधून पण षटकार आला, पण शोएबच्या बॅटमधून आपण पाहिले गेले 3 षटकार. इथे 19 धावांची केली साकारून माघारी परतलाय. इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला, शतरक्षक पोहोचणार का तिथपर्यंत नाही. वेट आणि वॉच थोडासा थांबला होता. अमान त्या ठिकाणी थोडस रनिंग अगोदर केलं असं विचार केला असता चेंडू परत पोहोचणं अवघड होतं, अवघड झेल होता, कारण खूप दूरवरचा प्रवास त्या ठिकाणी करावा लागणार होता. 2 धावा आपण पाहतोय खुरमच्या खात्यामध्ये. इथे फुल लेंथचा चेंडू, नो फुलटा चेंडू आपण पाहायला गेला, बॅट्समनच्या एकदम जवळ कपड्याच्या खाली थोडासा तो फुलटा चेंडू फेकला जातोय, म्हणजे ताकद काढून देत नाही बॅट्समनला, त्या ठिकाणी टायमिंग परफेक्ट होऊन देत नाहीये. आपण योगेश पाहायला गेला कुठेतरी अवघड स्थितीमध्ये आणून ठेवलाय या ठिकाणी. इथे सौद स्वतः कॅप्टन बॉलर असताना त्यांनी चेंडू आपल्या हातात घेतला आणि इथे बैठक मारले गेले. अमान पोचला होता चेंडू पर्यंत, तिथे झेल ड्रॉप झाली. चेंडू 4 धावेसाठी झाला फरार. रिस्क मिळतील 4. इथे आला चौकार. या दरम्यान आपण पाहतोय अनेक मान्यवर दामोदगावचे काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आयात पोजेकर, सद्दाम कोलेकर साहेब यांच्या वतीने आपणास इथे आमंत्रित करतोय. इब्राहिम नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा आयात पोंजेकर, सद्दाम कोलेकर साहेब
अदनान खोत, कैफ खोत, अरफात पुंजेकर, अफसर बुबेरे, सलमान भादरकर, त्याचबरोबर बासित डोंगरे, राजीव अडाल, गुफरान अडाल, अक्रम टिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल, उसामा अडाल यांच्या सर्वच्या वतीने पुन्हा एकदा विनंती केली जाते. जे काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे दामोदगावचे बुजुर्ग व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. शेवटचे काही सामने आहेत, शेवटचे काही ओव्हर बाकी आहेत. तवसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालाय. चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज जकीर अण्णा यांचे सुपुत्र अमान. मनान आपण पाहतोय अमान गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. योगेश जर पाहिलं गेलं ना कुठेतरी आपण पाहतो पहिला चेंडू खराब टाकलेला आहे ना लेंथ. जर तू स्क्रीनवरती पाहिलं गेलं तर पहिला चेंडू ऑफसाइड पाहिलं गेलं. या स्पर्धेचे ज्यांनी खूप मेहनत घेतले ते म्हणजे आमचे अदनान खोत. कारण स्पर्धा म्हटली गेली मेहनत शिवाय रंग लागत नाही स्पर्धेला. इथे सुरेख फटका समोर दिला, चेंडूला उडवला लॉंगॉनच्या डोक्यावरून. नबील अडाल फक्त चेंडूकडे पाहत बसला, अशा नजरेने चेंडू कुठे गायब झाला. 6 धावांसाठी इथे षटकार आला. चला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती पुन्हा एकदा. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, इथे सौ चेंडू खाली येतोय आणि इथे याला बोलतात नशीब खराब. काय करणार अशोक शराब, सौचं नशीब खराब आहे तिथे. आणि जर बॅटिंगच्या बद्दल बोलत ना नशीब बलवत तर काय करणार शोएब अख्तर. चांगला चेंडू आमचे वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अमान गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, तू धरी तलवार, चेंडूवरती केला वार, चेंडू झाला आर पार, सीमा रेखा पार. 6 धावांसाठी आलाय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. वातावरण शांत झालं ना जावीर भाई, थोडस गरम करू. हा जकी भाई टेन्शन मध्ये आलेत, थोडस आपण पाहतो थोडस वातावरण करूया. मंजूर टेन्शन मध्ये आलाय. मंजूरला फायनल खेळायची होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा चुकी, चेंडू परत धावणं गरजेचं, असा चेंडू भेटत नसतो. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली या फायनल मध्ये 68. जफर मुंडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायची. जफरसाहेब मुंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. DPL दामद प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. जिशान मुंडे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि इथे विकेटचं पतन केलं गेलं. पाय तळा चेंडूला छेडछाडी गेली, बॅटला स्पर्श झाला. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. 14 चेंडू आणि 41 धावांची अफलातून इनिंग ज्यांनी साकारली तो 7 सिद्दीकी अफलातून कामगिरी करत असताना माघारी परतलाय. फायनल मध्ये मी काल यांना सांगितलं आज जर हे चालले नाहीयेत. हा योगेश आपला विषय झाला होता. खुराम 7 हे असे खेळाडू आहेत ना फायनलच्या मॅच मध्ये नेहमी चमकतात. त्यामधील 7 इथे चांगला चेंडू आहे का आणि वाईट चेंडू. पंतांनी स्माईल दिली आणि सांगितलं खराब चेंडू. धावसंख्या वाईटने जाऊन पोहोचले ती 70 धावा.
म्हणजे स्पर्धेतला हायस्ट स्कोर आता इथे आला, तो फायनल मध्ये आला. इथे रिहान जेव्हाही संधी भेटली रिहानला हात खुले केले, हात खुले करण्याचा मोका आणि मोक्यावरती दिला ठोका. 6 धावेसाठी षटकार. 76 धावा स्कोर कार्ड वरती. 77 धावांचं लक्ष असेल. योगेश, ह्या धावांचा पाठलाग आता खूप कठीण होणार आहे. संध्याकाळची वेळ आहे, चेंडू ट्रॅव्हल होत नाही जास्त, हवेमधून चेंडू पास होत नसतो आणि इथे म्हणून कमी षटकांचे सामने खेळवले जात असतात. पण इथे हट्ट होता तो म्हणजे शोएबचा आणि सौदचा. 4 षटकांचा टॉस जिंकला तो आपण पाहतोय. जिदान 11ने प्रथमतः घेतली बॅटिंगचा पुरेपूर फायदा उचलला. धावसंख्या बनवली 76. 77 धावांचं लक्ष. चला लगेच आपण पाहतोय फील्ड सजून घ्यायची. चला सर्व जे कमिटी मेंबर आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतली, तर मी जरूर आयाज पोंजेकर, सद्दाम कोलेकर साहेब, अदनान खोत, केफ खोत, अरफात पोंजेकर, अफसर बुबेरे, सलमान बादरकर, बासित डोंगरे, राजू अडाल, गुफरान अडाल, अक्रम टिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल आणि उसामा अडाल यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. यांचं स्वागत. ही DPL ची स्पर्धा सक्सेसफुल केल्याबद्दल जाबीरभाई, आमचे सर्वांचे लाडके जाबीरभाई नाझे, विद्यमान थेट सरपंच यांच्या शुभ हस्ते आयोजक कमिटीचे स्वागत या ठिकाणी केलं जाईल. बार आपण पाहतोय नाव घेणार नाही आपण, त्या ठिकाणी आपण सर्वांनी यायचंय. तिथे सर्वांचं स्वागत या ठिकाणी. ही स्पर्धा सुरेखरित्या पार पडल्याबद्दल सर्वांना आपण लाईनअप मध्ये उभे राहा. एकत्र फोटो सेशन होईल प्लीज. चला फोटो सेशन त्या ठिकाणी होईल. अदनान 1 मिनिट फक्त फोटोसाठी आहे. चला एक मिनिट फोटोसाठी आहे. अदनानला घ्या पहिले. अदनानला जाऊ द्या मैदानाच्या बाहेर. अदनानला घ्या. चला अदनानला घ्या पहिले. अक्रमजी टिवाले यांच्या मदतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा इनाम. 5,000 रुपये अक्रमजी टिवाले यांच्या वतीने आलेले त्या स्पर्धेसाठी. आले अदनान आणि अक्रम. चला मैदानाचा ताबा घ्या लगेच. ओके, जब पंच मैदानात आला लगेच. अक्रम भाई हुआ ना आपका? भागो जल्दी. चला सलमान बादरकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था अफसर बुबेर आणि आपण पाहतो सलमान बादरकर आणि 7 अडाल यांच्यामधून कोल्ड्रिंकची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. केफने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने पाहतोय खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली गेली. चला मॅच स्टार्ट होती है. मेगा फायनल सेकंड इनिंगला सुरुवात होती है. टार्गेट इथून ठेवण्यात आलं. आपण पाहताय 77 धाव संख्येचं टार्गेट आहे. पहिला गोलंदाज आपण पाहतोय 7. त्याच्या समोर आपण पाहतोय सौद. पहिला चेंडू हा अगदी बैठक शॉट फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. अंपायरचा इशारा येतो 4 धावा. 77चा पाठलाग. सौद अगदी जिथून बॅटिंग सोडली होती तिथून पुन्हा एकदा स्टार्ट झाला. त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. धामत प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. 77चा पाठलाग करायचा आहे. वेगवान सुरुवात हवी. स्टार्ट अगदी फ्लाइंग हवा. त्या स्टार्ट न खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे आपण पाहतोय साधनं सुरुवात केली होती तशी सुरुवात आता सौदनं देखील केली आहे. अगदी समोरच्या दिशेनं मोठाचे फलक क्षेत्ररक्षकासाठी जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधोमध हा फटका सजवलाय. तिथे मिळतील 4 धावा. आलाय चौकार. दोन चौकार.
2 चेंडूंमध्ये 2 चौकार, धावा धावफलकामध्ये 8 बनवायचे 77. यावेळी अगदी पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बाडन बॉलचा संपर्क नाहीये. इथून आपण पाहत आहे डॉट बॉल आला. आता गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतं. इब्राहिम नजे या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं देखील DPL 2025 मध्ये सहर्ष स्वागत. ऑन साइडला हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या फटक्यासाठी मिळेल फक्त सिंगल. एक सिंगल धाव आली आहे. 9 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. मेगा फायनलची मॅच आहे. 77चं टार्गेट आहे. 77चा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते साऊथ 11 ही टीम. साऊथ आणि त्याच्या साथीनं सकलेन ही सलामीची जोड साकली आपल्याला पाहायला मिळते. P1चं षटक घेऊन आलाय 7. आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये साऊथच्या बॅट मधून अगदी आपण पाहतो 2 चौकार आले. त्यानंतर अगदी नॉर्थ साइड वरती आपल्याला साऊथ पाहायला मिळेल. इथे युमी साबिर डेफिनेटली सकलेनला इथून परतावं लागेल. पहिली विकेट आली आहे. साधने इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला. बॅट येण्याच्या अगोदर चेंडू अगदी स्टँड वरती आदळला आणि पहिली विकेट इथून मिळवतोय गोलंदाज साध. जाताना पट्टीशी होईल ना आमचा. थांबू ना, हे करू पाहतो. पहिली विकेट आली. अगदी आपण पाहताय 9 या धावसंख्येवरती बाद झाला. इथून आपण पाहायला गेलं तर सकलेन खऱ्या अर्थानं गरज होती सकलेनच्या आता विकेट वरती उभं राहणं, बॅटिंग त्याची होणं फार गरजेचं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. बघा जरा थोडस गंमत आपण पाहूया. ह्या चेंडू नंतर जरूर बोलूया आपण. चांगला चेंडू, पण ते जर मैदानाच्या चौबाजूने पाहिलं गेलं तर पाठीमागे पाहिलं गेलं तडम्यान जोर मध्ये खाली दाडाल यांची बैल जोडी बघा रेसल सुरू आहे त्या ठिकाणी. हा बघा क्रिकेटच्या मैदानावरती शर्तीची मजा कुठेच भेटणार नाही तुम्हाला, फक्त ती भेटेल दामट गावामध्ये. खाली जी आडाल यांचा आपण पाहतोय बैलजोडी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. चांगलं मैदान दादा इथे होऊ शकतं शर्तीचं, चांगलं होऊ शकतं. इथे शर्यत पण पाहायला भेटेल. नाद नाही दामोदकरांचं. उद्या काय ठेवतील ते सांगता येत नाहीये. तर जाऊया आपण मैदानावरती. तिकडे पुन्हा एकदा सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. आज दादा पुण्यावरून कोल्हापूरवरून काही होते मान्यवर, ते मुंबईकडे निघाले होते. जाता जाता इथे मधीतच थांबले आणि त्यांना विचारलं सर, बोलतात मी कोल्हापूरहून आलो, मुंबईला कामानिमित्त निघालो आहे, पण जेव्हा कर्जतवरून आलो इथे मॅच पाहिली गेली. मी स्वतः युनियर्समध्ये खेळताना 3 वर्ष कॅप्टन होतो, पण क्रिकेट मला आवड आहे. त्यांनी मुंबईचा टाकून दिला आणि 1.5 घंटा इथेच बसला क्रिकेटचा आनंद घेत परत. म्हणजे क्रिकेट वेडे कसे असतात बघा. आज बाहेरच्या गावची पब्लिकची गरज नाही आम्हाला कुठे. मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे पकडले जेल साधनं. मोठा आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या साऊथ 11 टीमला. टीमचा कॅप्टन हाज टू द डिपार्ट. मोठी विकेट आली आहे. 77चा पाठलाग करायचा होता. साऊथची विकेट फार महत्वाची होती आणि ती महत्वपूर्ण विकेट इथे आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना रियाननं मात्र मिळवून दिली आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना रियान आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. महत्वाच्या वेळी महत्वपूर्ण विकेट मिळवले. मेगा फायनल या दामत प्रीमियर लीग 2025 वरती आपलं नाव कोरायचं असेल तर इथून एक प्रत्येकाला चांगलं काम करायचं आणि ते चांगलं काम इथे मात्र पार पडलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय रियान या गोलंदाजानं साऊथला बाद केला. शामिल आहे अर्थात खालिद मौलाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. खालिद मौलाना या आपण व्यासपीठावरती. हा देखील फटका हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करतात. इथे मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल कंप्लीट केलाय. हा आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. टीमचा कॅप्टन परतल्यानंतर अगदी विकेटची पडझड मैदानावरती पाहायला मिळते. अगदी सेलिब्रेशन करत असताना आपल्याला जिदान 11 टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की सेलिब्रेशन देखील होणार. विकेट देखील तेवढी महत्वपूर्ण आली आहे. आपण पाहतोय साऊथ बाद झाल्यानंतर शाहिद देखील इथून मैदानाच्या बाहेर आला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अकलाक.
एक सिनियर प्लेयर अखलाक भाई, मी सांगितलं ना, ज्यांनी माझं पहिल्यांदा व्हिडिओ शूट करून सर्वीकडे प्रसिद्ध केला तो आमचा सर्वांचा दादा. आता लक 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 अखलाक, ज्याच्या पाठीमागे लक, पण इल्लक आपण पाहतो या ठिकाणी या सौद इलेव्हन संघासाठी फायदेशीर ठरणार का? अखलाक भाईची पल्लेबाजी इथे चालणार का? लाजवाब फटका. अनस इंजिनियर प्रयत्न जरूर त्या ठिकाणी करत होता, पण त्याच्या आवकाच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. तर मी का नेहमी सांगत असतो का बाउंड्री लाईनच्या जवळ गाड्या आणू नका. त्याचं कारण हे असतं, कारण का जिथे क्षेत्ररक्षक आता बघा जंप मारला, अचानक गाडीवरती जर लागला असतं तर दुखापत होऊ शकते, म्हणून बाउंड्री लाईनच्या जवळ बाईक आणू नका. तर मिनमिने साहेब या पण व्यासपीठावरती या, आनंद घेऊया आपण, इथे बसून आनंद घेऊया. तर बाईक घ्या अखिल मंजूरबाई, ती बाईक घ्या आपण, मग लागू शकतो, काही दुखापत होऊ शकते. मिनमिने साहेब या, क्रिकेटचा आनंद आपण या ठिकाणी एकत्र मिळून घेऊया पुन्हा एकदा. शॉर्टपिच चेंडू तिथे पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया स्टाईल झेल. लाजवाब. कारण जेव्हा मला जर मी तुम्ही विचार केला ना अफजल, जर एक तुम्ही फोकस करा, जेव्हा उसामा कॅच घेतो ना तो डान्सिंग डाऊन द क्रिकेट आपण पाहतो, डान्स करत असतो मैदानात, थरथरत असतो, आणि त्यानंतर चांगला झेल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पकडला गेलाय. तो जिशानसाठी 500 रुपये चौकार. किशन भाई याच्या आधी चौकार षटकारासाठी शोएब नजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे आपण पाहतो जिशानचं विकेट या ठिकाणी पाहायला गेला, फलंदाज आपण पाहतोय, नाही आउट. ओके चालेल, चला ठीक आहे. ईशान शेवट परत आहे, पंतांनी सांगितलं तू नॉट आउट आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 77 धावांचा पाठलाग करत असताना 15 2 षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झाल्यात. या षटकात रियानने घेतले ते विकेट 3, 12 चेंडू आणि 62 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 5 षटकार आणि एक सिंगल ठोकायची आहे. इथे पाहतोय शोएब डोंगरे गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिला चेंडू बॅटची अंदोरी किनारा घेऊन धावून पोहोचलाय डीप फाइंडर मध्ये, सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. आपण स्क्रीनवरती पाहू शकता जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, बॅटची अंदुरी किनारा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर केला होता, पण त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. आणि इथे आपण पाहतोय पंचांनी नो घोषित केलाय. फ्री हिट असेल, नो चेंडू घोषित केला. यानंतर असले उघड्या डोळे पहाडनी हिट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ब्लॉकर टाकलेला चेंडू आपण पाहतो इथे फसवलाय जिशानला, माघारी परतवलाय. शोएब डोंगरेला माहिती आहे जिशान जर मैदानावरती राहिला षटकारांची बरसात करू शकतोय, त्याच्या गोलंदाजीवरती षटकार खेचू शकतो, म्हणून त्याला धावबाद घडवलं या ठिकाणी. मिरान यांनी जर षटकार ठोकला गेला तर फैजान यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दादा फैजान भाई इथे चौकार आपण पाहतोय बघा, षटकार आला नाही फैजान भाई, इथे चौकार आला. शिकलेला मुलगा नेहमीच आई बापाला सोडून बॉम्बेला राहतो आणि आपण पाहतोय जो डाकटा असतो ना, जो बिन शिकलेला असतो तो आई बाबाला सांभाळतोय. इथे चौकार आला त्याच्या बॅट मधून, म्हणून कोण कधी काय खेळेल सांगता येत नाही. दादा 500 रुपये तयार ठेव तू. अशी मजाक पाहिजे योगेश. जेव्हा मॅच मध्ये रस नसतो ना
त्या टायमाला थोडीशी हसी मजाक व्हायला पाहिजे. क्रिकेटमध्ये तुला माहिती आहे स्कोरिंग सर्व सांगतात, पण थोडीशी हसी मजाक, थोडासा टाइमपास त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आता आपण पाहिलं गेलं 76 धावांचं लक्ष आहे, 25 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही पाहिलं केलं तर 52 धावा बनवायच्या, तर 52 धावा सहजरित्या आता होणार नाहीये. मग कुठेतरी काहीतरी मनोरंजन करणं हे खूप गरजेचं असतं. इथे आपण पाहतो कडेकडे फेकल्या चेंडूला षटकाची समाप्ती झाली. येणारे 6 चेंडू आणि 52 धावांची गरज. साजिद पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या साजिद पोंजेकर साहेब, शेवटचे 6 चेंडू तुम्ही आमच्या सोबत या ठिकाणी घालवा. क्रिकेटची मजा घ्या, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा जो उरूस भरला गेलाय आजच्या दिवसाला, ती म्हणजे दामद प्रीमियर लीग 2025 चा थरार. असं वाटलं होतं फायनल त्या पद्धतीने होईल, पण पहिल्याच त्या शोएबचे जे षटकार, 7ची ती बॅटिंग, अफलातून कामगिरी, त्यामुळे आपण पाहतो दबावामध्ये जाऊन पोहोचला तो सौद 11 संघ. इथे आपण पाहतो एक धाव आणि अफजल मैले. लक्षात ठेवायचं काल मी काय बोललेलो ते. हे असेच नाही घालवले इकडे बघ, हे असेच नाही गेले आपले. क्रिकेटमध्ये घालवलेत आम्ही. इथे पाहतो आणि हे का म्हटलं जावीर भाई सांगतो तुम्हाला. काल आम्ही बसता बसता सांगितलं होतं, कारण ही जी टीम आहे पहिली मॅच खेळल्यापासून नॉनस्टॉप केली, 6 मॅच ते लगातार जिंकले गेलेत. नशिबाचा कौल त्यांच्या बाजू. अफजलला सांगितलेला हीच टीम आहे जी फायनल मध्ये पोहोचून फायनल मारू शकते. त्यांनी सांगितलेलं चित्र वेगळं घडणार संदीप भाई. पण अनेक पावसाळे आपण क्रिकेटमध्ये पाहिले गेलेत, अनेक उन्हाळे पाहिले गेले, थंडीचे दिवस पाहिले गेलेत. काय कादर भाई, तर क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कोण जिंकणार हे पहिल्या दिवशी स्पष्ट होत आहे. इथे या संघामध्ये आपण बघतो समतोल बघितला गेला, बॉलर बॅट्समन समतोल पाहिले गेले. येणारे 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी 49 धावांची गरज. टॉस केला चेंडूला, फलंदाज या ठिकाणी बाद होतो. बघा गोलंदाजीने मार्क वरती आता गोलंदाजाचा वापर केला फायनलला. समीला या ठिकाणी वापर केला. समी जाता जाता खुश झाला, बॅटिंग तरी नाही भेटली, पण इथे फिल्डिंग. आणि या मॅच मध्ये या टीम मध्ये जर पाहिलं गेलं अनेक खेळाडू त्यांना बॅटिंग भेटली नाही, कारण पहिले जे 4 प्लेयर आहेत अनस, खुरम, साद आणि शोएब हेच खेळत होते आणि मध्ये यायचा रेहान, त्याच्या व्यक्तिगत कुणाला जास्त बॅटिंग भेटली नाही. त्याच्यामुळे कुठेतरी ह्या खेळाडूंचा सगळा खेळ आपण पाहिला नाही. आणि गोलंदाजी म्हटली गेली, खुरम टाकला, रेहान टाकला, त्यानंतर शोएब, साद हे गोलंदाज असताना इतर गोलंदाजाला त्या ठिकाणी संधी भेटली नाही. इथे सेमीला थोडीशी संधी या ठिकाणी भेटले. नबील आणि स्ट्राईकला तो फलंदाज शादमान. मित्रांनो, स्टंप कुणी घ्यायचे नाहीत. स्टंप जर कुणी घेतले तर त्याच्या अकाउंट मधून, त्याच्या बक्षीस मधून पैसे या ठिकाणी घेतले जातील, कट केले जातील. स्टंप कुणी घ्यायचं नाही. आयोजकांनी सांगितलंय स्टंप कुणी घ्यायचे नाहीत. बघा, स्टंप जर जे घेतील त्यांच्या अमाउंट मधून 2000 रुपये कट केले जातील. स्टंप जे घेतील, आयोजकांनी सांगितलं आम्हाला, आमचे आयास भाई यांनी सांगितलं 2000 रुपये कट केले जातील. स्टंप कुणी घ्यायचे नाहीत. तर फायनल या ठिकाणी विजेता ठरला गेला आहे तो म्हणजे जिदान 11 संघ. त्या संघाबद्दल अफजल आपण चर्चा केली होती. पहिल्या दिवसापासून हा संघ आपण पाहतो आघाडीवरती असेल, कारण त्याचा खेळ त्या मला सुरेख होता, शेवटच्या टोकापर्यंत होते. आपण लगेच जास्त वेळ घेणार नाही. ज्याचे स्वागत आहे त्यांचे स्वागत आपण या ठिकाणी करून घेणार आहोत.